नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील, इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका तर मिळतीलच, त्याचबरोबर इतर वर्गांच्यासुद्धा प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 9वी विषय मराठी, प्रथम सत्र संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळ ही आपल्याला दिली जाईल. त्यात विचारलेला पहिला प्रश्न, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर या उतार्यावर आधारित विचारलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत. बघा, पहिली कृती, नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे. 4 विशेषण आपल्याला लिहायचे. आपल्याला स्वतंत्र उत्तरपत्रिका मिळणार आहे, त्यावर आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मी या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतच आपल्याला उत्तरं लिहून दाखवलेली आहेत. नाजूक, भक्कम, मुलायम आणि धारदार, 4 शब्द त्या ठिकाणी लिहायचे. पुढचं, नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्ये. 4 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची. पहिले, न कळत विणली जाणारी. 2, प्रत्येक नात्याने मजबूत होत जाणारी. 3, जवळीक साधणारी. आणि 4, कधी स्वकीय तर कधी परकीय होणारी. या पद्धतीने 4 वैशिष्ट्ये लिहायची आणि 2 गुण मिळवायचे. पुढचा प्रश्न, वर्गीकरण करा. जन्माने प्राप्त नाती व सानिध्याने प्राप्त नाती. कंसात काही शब्द दिलेले, त्यातलं आपल्याला वर्गीकरण करायचं. जन्माने प्राप्त नातीमध्ये काय काय येईल? आई, बहीण, भाऊ, वडील आणि आजी. सानिध्याने प्राप्त होणाऱ्या नात्यामध्ये गुरु, मित्र, मैत्रीण, शेजारी आणि हितचिंतक येतील. त्यानंतर आकृती पूर्ण करा. नात्यांमधील भेदाभेद, स्वकीय आणि परकीय. नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये. आपण उतार्याच्या आधारे नात्यांची वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहायची आहेत. आभाग, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. बघा, हा उतारा, इंग्लंडचा हिवाळा, दुपार पाठातला उतारा आहे आणि त्यावर आधारित कृती. 1, सकाळचे दृश्य. प्रसन्नतेने व उल्हासाने भरलेले वातावरण. दुपारचे दृश्य, प्रखर तेजाने तळपलेले आसमान. त्यानंतर रिकाम्या जागा. सूर्याची धमकी, माझ्याकडे डोळे वटारून पाहिले तर जाळून टाकीन. सूर्याचे प्रखर तेज, सर्व पृथ्वीला दिपवून टाकतो. या पद्धतीने पहिली कृती पूर्ण करा. त्यानंतर बघा दुसरी, कोणते लिहा. दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक, शेतकरी. धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी शेतकऱ्याची पत्नी. गटात न बसणारा शब्द, पशु, पक्षी, माणसे, डोंगर. तो शब्द आहे डोंगर. त्यानंतर दुसरं, सहसंबंध ओळखून चौकट भरा. दीप, दिपवणे. तेज, तेजाने. विसावा, विसावणे. घाम, घामाने.
नंतर तुम्हाला या उतार्यावरून जाणवलेली दुपारची वैशिष्ट्ये लिहा. उतार्याच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचे. क भाग. पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. माणसाने घरांना कलात्मक आकार दिला. 2. माणसाला दगडच देव वाटू लागल्याचे कारण. दगडाने माणसाचे जीवन सुखाचे केल्यामुळे. ब पर्याय बरोबर आहे. त्यानंतर हा उतारा दिला आहे बघा, त्यावर आधारित पुढची कृती. अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू. भांडी कुंडी, आवते, हत्यारे, दागदागिने. त्यानंतर पुढचा प्रश्न स्वमतासाठी. माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उतार्याच्या आधारे लिहा. आणि तुमचं मत व्यक्त करा. पुढचा प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक. झोपडीतील सुखे आणि महालातील सुखे. बघा, झोपडीतील सुखे काय आहे? ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे. महालातील सुख झोपण्यासाठी मऊ बिछाणे. 2. देवाचे नाव नित्य गावे. आणि इकडं महालातील सुखेमध्ये कंदील व शामदाणे यांची रोषणाई. 2. आकृतिबंध पूर्ण करा. महालात चोऱ्या होतात, झोपडीत चोऱ्या होत नाही. कारण तिजोऱ्यांमध्ये धनदौलत असते, चोरण्या इतपत धनदौलत नसते. या झोपडीत माझी एक कविता दिली बघा, त्या कवितेवर आधारित या कृती आहेत. पुढचा प्रश्न. चौकटी पूर्ण करा. महालात जाण्यासाठी हा शब्द येतो, मज्जा. पुढचं आहे, महालात चोऱ्या होऊ नयेत म्हणून लावले जातात पहारे. तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न. धनदौलत साठवण्याचे साधन कोणते? पुढचा प्रश्न. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे. शांती सदा विराजे या झोपडीत माझे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. कवितेच्या आधारे याचं उत्तर लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न ब भाग. धरीला पंढरीचा चोर या कवितेसंदर्भात पुढील मुद्द्यांवरचे उत्तर लिहा. प्रस्तुत कवितेचे कवयित्री संत जनाबाई. कवितेचा विषय विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी म्हणून त्याला मनाच्या गाभाऱ्यात कोंडून ठेवणे. काव्यसंग्रह ग्रामगीता. कवितेतून व्यक्त होणारा विचार विठ्ठलाचा निरंतर सहवास. कविता आवडण्याचे कारण विठ्ठलाविषयीची आंतरिक ओढ. त्यानंतर प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तुलना करा. भारतातील धुके आणि लंडनमधील धुके. भारतातील सुखे. 1. मनाला सुखद संवेदना देते. लंडनमधील धुके. लंडनचे धुके औरच असते. 2. धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो. लंडनमधलं वर्षाचे 10 दिवससुद्धा आकाश निरभ्र नसते. भारतातील धुके. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते. लंडनमधील धुक्यामध्ये वर्षातून 1-2दा काळे धुके लंडनवर पसरते. पुढचा प्रश्न. इंग्लंडमधील धुक्याच्या तेथील जनजीवनावर होणारा परिणाम. 2. हिवाळ्यातील एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव. 5 ते 7 वाक्यात लिहा. या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचे. त्यानंतर विभाग 4. प्रश्न 4. व्याकरण घटकावर आधारित कृती. अलंकार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. उपमेय देव.
उपमान अमृत, अलंकार व्यतिरेक अलंकार. त्यानंतर पुढील ओळीतील अलंकार ओळखा. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तपहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. दुसरं, शब्दांच्या जाती ओळखा. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास. आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन येतो. रस विचार ओळखा. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, असे अचानक ढग गडगडते, आकाशातील हत्ती पडले. वरती पहिल्या वाक्यात वीर रसे आणि दुसऱ्या वाक्यात अतिशयोक्ती. वाक्प्रचार. चुकीची जोडी ओळखा. आश्रय देणे, निवारा देणे, आयुष्य गमावणे, जीवन संपवणे, डोळे पाणावणे, हुंदके देणे, कोलमडून पडणे, मनाने ढासळणे. यातली चुकीची जोडी आहे कोलमडून पडणे. त्यानंतर पुढील वाक्प्रचाराच्या अचूक अर्थाचे पर्याय निवडा. दंग असणे, त्याचा अचूक अर्थ आहे मग्न असणे. म्हणी पूर्ण करा. कोल्हा काकडीला नाचता येईना अंगण वाकडे. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. लावा. स्वकीय परकीय, नाजूक भक्कम, ठळक पुसट, तारुण्य वार्धक्य. लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द निवडा. बघा दुसरा शब्द अचूक आहे, निर्विवाद आणि फलश्रुती. त्यानंतर पुढचा ब भाग. वाक्य लेखन नियमानुसार लिहा. गणिती हा शब्द वरती लिहून दिला आहे तशा पद्धतीने लिहायचे, पहिली विलांटी, आणि वाक्य जसंच्या तसं लिहायचे. पुढचं विरामचिन्हांचा वापर करा. दुपार म्हणजे स्वल्पविराम द्या. उठा, आराम, बास, हे 3 शब्द एकेरी अवतरण चिन्हात घ्या, शेवटी पूर्णविराम. पारिभाषिक शब्द. इंडेक्स अनुक्रमणिका, प्रोग्रॅम कार्यक्रम. आकार विल्हे खेळ. दोर, अनाथ, सुपीक, रजनी. यांचं येईल आधी अनाथ लिहायचं, नंतर दोर, नंतर रजनी, नंतर सुपीक. त्यानंतर 5वा विभाग उपयोजित लेखन. पत्रलेखन बघा. रक्तदान हेच जीवनदान या विषयावर आपल्याला पत्र लिहायचे. मागणीपत्र आणि अभिनंदन प्रपत्र. जाहिरात लेखन. 5 शब्द दिलेले, त्यावर आधारित जाहिरात तयार करायची. आपल्या मराठीचे व्याकरण बघा. या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी आपल्या चॅनलवर जाऊन मराठीची प्लेलिस्ट पहा. पुढील कृती सोडवा. कथालेखन दिली बघा. प्रकाशांवरची कथा दिलेली, ती आपल्याला पूर्ण करायची 5 गुणांसाठी. बातमी लेखन. अविचाराने ओढवला मृत्यू, सेल्फी काढताना अपघात, तरुण गंभीर जखमी. ही बातमी आपल्याला लिहायची तयार करून. लेखन कौशल्यमध्ये सीमेवरील जवानाचं मनोगत लिहायचं आहे. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची मराठी विषयाची इयत्ता 9वीची मराठी विषयाची प्रथम सत्र संकलित मूल्यमापनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार.